दापोलीत इमारतीच्या सांडपाण्याच्या टाकीचा स्फोट, महिला दुसऱ्यांच्या घरात। दापोली शहरातील रामराजे कॉलेजच्या जवळ असलेल्या 3 मजली इमारतीच्या सांडपाण्याच्या टाकीचा अचानक स्फोट झाला। त्यानंतर महिला इमारतीच्या कंपाऊंडला लागूनच असलेल्या घरात पसरला। हे घर प्रशांत जाधव यांच्या मालकीचं आहे आणि या प्रकारामुळे प्रशांत जाधव यांच्या घराची विल्हेवाट लागली। सदर इमारतीचं बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं म्हणत जाधव कुटुंबियांनी ही इमारत कधीही कोसळू शकते अशी भीती व्यक्त केली आहे। नमस्कार, मी अंकिता जाधव बोलते। आमच्या इथे इमारतीमध्ये बाजूला टाकीचा स्फोट झाला। सगळं महिला सगळं आमच्या खाली घरामध्ये आलं। इथे सगळं सांडपाणी वगैरे सगळं ते आम्हाला ह्या टाकीपासून खूप धोकादायकच आहे असं। आणि कधी पण म्हणजे काही कालानंतर ही इमारतसुद्धा पडू शकते। आम्हाला ह्या इमारतीचाही पण धोका आहे, ह्याची तुम्ही सर्वांनी दखल घ्यावी, आमची एवढीच विनंती आहे। आता जी नगरपालिका प्रशासन आहे त्यांच्याकडे माझी विनंती करून माझी मागणी आहे की सदर संविधिका त्याच्यामध्ये 12 फ्लॅटधारक राहतात, ते बघू शकता। आज त्यांच्याही जीवाला नाहक त्रास आहे, म्हणजे त्यांना कधीही ती इमारत कोसळू शकते। पाहू शकता त्याचं बांधकाम काय दर्जाचं आहे। एक पावडा लावला तरी ते पडू शकतं, इतकं निकृष्ट दर्जाचं बांधकाम। बरं, त्यांच्याबरोबर माझ्या घरातली फॅमिली ह्यांनाही जीवितहानीची जी धोका आहे ती इमारत कधीही कोसळू शकते। तर तुम्ही प्रशासनाने लवकरात लवकर त्या इमारतीकडे लक्ष द्यावं। नाही दिलं तर 15 ऑगस्टला माझ्या कुटुंबासकट माझ्या मुलांसकट आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। याला प्रशासन जबाबदार राहील। या प्रकरणी दापोली नगरपंचायतीने जर वेळीच लक्ष दिलं नाही तर दिनांक 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा प्रशांत जाधव यांनी दिला आहे। सलीम रखांगेसह ब्युरो रिपोर्ट, दापोली वार्ता।